हिंदू जननायक नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम। हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवले। त्याच उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी सोलापूर येथील तेजामृत गोशाळेला भेट देऊन चारा वाटप व गोमातेच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले। आज रोजी हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड यांनी साहेबांच्या वाढदिवसाचा औपचारिक खर्च टाळून त्या खर्चातून त्यांनी गोमातेला लागणारे खाद्य व आरोग्यासाठी लागणारी औषधे व तपासणी करून घेतली। त्याप्रसंगी त्यांनी गोशाळेतील गोमातेचे हार घालून पूजा करून उपक्रमाची सुरुवात केली। या प्रसंगी त्यांनी गोमातेला नितेशजी राणे साहेबांना दीर्घ आयुष्य व धर्मकामात यश मिळण्यासाठी गोमातेकडे साकडे घातले। या प्रसंगी हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड, सुधीरजी बहिरवडे, हरी जाधव, विनीत गायकवाड, अभिषेक सोनवणे, जयसिंह कल्लावाले, शुभम कजाकवाले, गुरु औडगी, सतीश आंधळकर व सर्व गोरक्षक उपस्थित होते। आपले धर्मरक्षक देश देवधर्मासाठी सदैव धावून येणारे नितेशजी राणे साहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेसाठी आम्ही आपण चारा वाटप केलेला आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचा कमीत कमी 100वा वाढदिवस साजरा होऊ दे आणि असाच त्यांचं हिंदुत्वाचं कार्य पूर्ण महाराष्ट्रात ते देशात जाऊ दे अशी आम्ही तर प्रार्थना केलेली आहे। त्याच्या वाढदिवसानिमित्त गोमातेला चारा अर्पण करून त्यांचा अभिष्ट केलं। जय श्री राम। गोमाता हिंदुत्ववादी तुफानी तोप हिंदू धर्मरक्षक कॅबिनेट मंत्री आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त औपचारिक खर्च टाळून आम्ही गोशाळामध्ये चारा वाटप केलं आहे आणि गोमातांचं आरोग्य तपासणीचं ही आज तपासणीचं शिबिरही तिथं ठेवलं आहे। राणे साहेब असं नेतृत्व आहे हिंदुत्वादीचा, त्यांचं विचारधारणा या महाराष्ट्रापुरता नसून या हिंदुस्थानमध्ये त्यांची विचारधारणा भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांची विचारधारणा पोचावं। त्यांच्या हातातनं हिंदुत्वादी काम चांगल्या पद्धतीने होऊन योग्य ते हिंदूला न्याय मिळाला पाहिजे आणि असंच त्यांचं काम वाढवून त्यांचं काम या महाराष्ट्रापुरता नसून हिंदुस्थानपुरता त्यांचं काम वाढत जावं। त्यांना मी म्हणतो दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचंही 100वा वाढदिवस साजरा करायला पाहिजे। मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक सांगू इच्छितो, येणाऱ्या काळात आगामी काळात जे गोहत्या होते त्याच्यावर कडकट असा कायदा बनला पाहिजे। लव जिहाद असू दे त्यावरही पण कायदा निर्माण झाला पाहिजे, लँड जिहादवर पण कायदा निर्माण झाला पाहिजे असं त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराला साकडं घालून साहेबाला एक निवेदन व्यक्त करतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो।